लेवी अध्याय 21। हम लोग ये कुछ दिनों से हम देख रहे हैं, आपण काही दिवसापासून पाहत आहोत कितने दिनों से हम देख रहे हैं की परमेश्वराचा अभिषेक जेव्हा येतो, और परमेश्वर का अभिषेक जब आता है त्यावेळेला सर्व बंधनं आणि सर्व बोझ काय होतं निघून जातात और सब सारे बंधन और सारा जीवन निकल जाता है। परमेश्वर तो सर्व जून तोडून टाकतो और परमेश्वर सारे जीव को तोड़ देता है। मग अभिषेक कोण करतो? देव करतो. तो अभिषेक कौन करता है? परमेश्वर। देवाकडून असलेला जो देवाचा दास असतो तो अभिषेक करतो और परमेश्वर की ओर से जो परमेश्वर का दास होता है वो अभिषेक मग करता देव है। त्यांना अभिषेक करतो और परमेश्वर जिसे अभिषेक करता त्या है अभिषेक व्यक्तीला अभिषिक्तच राहण्यासाठी और उस अभिषेक व्यक्ति को अभिषेक में रहने के काही लिए गोष्टी करणं गरजेचं कुछ आहे. बातों को करना जरूरी आज है। आपण पाहणार आहोत. तो आज हम देखने वाले हैं। आपण काढून लैंगिक व्यवस्था अध्याय 21 और लेवी व्यवस्था अध्याय 21 त्याचं 12 उसका 12 लेवी लेवी व्यवस्था चॅप्टर 21 अध्याय 21 वर्स 12 उसका 12 लैंगिक व्यवस्था अध्याय 21 त्याचं 12 लेवी व्यवस्था अध्याय 21 उसका 12 और वो पवित्र स्थान से बाहर भी न निकले, न अपने परमेश्वर पवित्र स्थान को अपवित्र ठहराए, क्योंकि वो अपने परमेश्वर के अभिषेक का तेल रूपी मुकुट धारण किए हुए है, मैं यहोवा को. सेवा करीत असताना त्याने पवित्र स्थानात सोडून कुठेही जाऊ नये किंवा त्याने माझ्या निवास मंडपाला सामान्य घर समजू नये, कारण देवाच्या अभिषेकाच्या तेलाने त्याला अभिषेक करण्यात आला आहे. मी यहोवा आहे. आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. तांदळे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थी नावाने तुझ्या नवऱ्याच्या सिंहासनाच्या समोर येते. तांदळे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्याशी वचनाच्या द्वारे बोलतो, त्यामुळे आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. आम्ही जे ऐकतो तसंच आम्ही पालन करण्यासाठी सहायता कर. ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे. दया कर. आमच्या कानाला गोड पवित्र पिता, आमचे कान उघड आणि मी वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मदत कर. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आपण इथे पाहतो की देवाने इस्रायली लोकांमध्ये देवाची सेवा करण्यासाठी आणि लोकांच्या द्वारे मध्यस्थी म्हणजे देवाचं प्रतिनिधित्व काम करण्यासाठी देवाने हारून आणि हारूनच्या मुलांना निवडलं. और परमेश्वर ने इस्राएल लोगों की परमेश्वर की सेवा टहल करने के लिए और परमेश्वर की ओर से प्रतिनिधित्व इस्राएल लोगों का प्रतिनिधित्व करने के लिए परमेश्वर ने हारून और उनके पुत्र को चुना आणि त्यासाठी देवाने त्यांना निवडलं आहे. और उसी कारण परमेश्वर ने उनको चुना है. म्हणून त्याने मोसेसने काय केलं, पूर्ण सभेच्या समोर त्याच्यावर त्याला आणि त्याच्या मुलांवर अभिषेक केला, म्हणजे तेल टाकलं. कोणतं? अभिषेकाचं तेल. और इसलिए मोसेस ने क्या किया, भर सभा के सामने हारून के ऊपर और उसके पुत्रों के ऊपर अभिषेक का तेल डाला. म्हणून ते तेल थोडं आता नाही तेल हमेशा राहतं का? अभी वो तेल हमेशा के लिए रहता है क्या? त्याला तेल लावतो, हम सिर को तेल लगाते पण हैं आपल्या नंतर काय होतं, 2-3 दिवसांनी निघून जातं. और 2-3 दिन के बाद वो निकल जाता है. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा देव एखाद्याला निवडतो, अभिषेक करतो, और जब परमेश्वर किसी व्यक्ति को चुनता है जिसका उसका अभिषेक करता तर है, त्या व्यक्तीच्या डोक्यावर अभिषेकाचा मुकुट असतो और उस व्यक्ति के उस सिर के ऊपर अभिषेक का मुकुट रहता है. आणि तो जिथे जिथे जातो और वो जहाँ जहाँ जाता तो है मुकुट त्याला घडले, अभिषेकाचा मुकुट त्याच्या डोक्यावर असतो. और अभिषेक का मुकुट उसके सिर के ऊपर रहता है. त्याच्यामुळे दुष्टात्मे त्याला हात लावू शकत. और उसके कारण दुष्टात्माएं उसको हाथ नहीं लगा सकती. दुष्टात्म्याला माहित आहे हा देवाचा अभिषेक आहे. और दुष्टात्माओं को मालूम है कि ये परमेश्वर का अभिषेक व्यक्ति है. म्हणून ते काय विचार करत असतात, और इसलिए वो क्या सोचते रहते हैं, दुष्टात्मे ताकमध्ये असतात की हा अभिषेक व्यक्ती और दुष्टात्माएं ताक में रहती है कि ये अभिषेक व्यक्ति कधी दारू पितात, कब दारू पीएगा कधी हे पवित्र स्थानातून बाहेर निघतात, और कब ये पवित्र स्थान से बाहर निकलेगा, कधी हे वेश्यावृत्ती करतात. कब ये वेश्यावृत्ति करेगा. तुम्ही त्यांना पकडावं आणि त्यांना मारावं. फिर मैं उसको पकड़ू और उसको मार डालू. बायबल सांगतं मेरे अभिषिक्त को मत छूना, आणि बायबल म्हणतं की माझा जो अभिषेक आहे त्याला स्पर्श मेरे करू नका. नबियों की हानी न करना. माझे जे नबी आहेत त्यांची हानी करू नका. देव त्यांच्याद्वारे सूड घेतो, बदला घेतो. और परमेश्वर उनके द्वारा बदला लेता हे है. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखना. आतापर्यंत ज्यावेळेला जसं अब्राहम हा देवाचा निवडलेला अभिषेक होता, और अब्राहम भी परमेश्वर ने चुना हुआ एक अभिषेक था. म्हणून जेव्हा त्याच्या बायकोला याने इजिप्तच्या अभिमेलेकने जेव्हा ठेवून घेतलेलं, और जब अबीमेलेक ने उसको रख लिया था, तर देवाने त्याला काय सांगितलं, तब परमेश्वर ने उसे क्या कहा, हा एक संदेश आहे, और वो एक भविष्यवक्ता त्याची है, बायको ठेवली. और तूने उसकी पत्नी को रखा है. अब्राहम लढला, और अब्राहम लड़ा परंतु देव लढला. और परमेश्वर उसकी ओर से लड़ा. त्या अभिमेलेकाने काय केलेलं, अब्राहमाला त्रास देण्याचा प्रयत्न, म्हणजे ज्याने का असेल आपण
त्याची बायको घेतली ना, और अबीमेलेक ने अब्राहम को तकलीफ देने के लिए अनजाने में क्यों ना होने पर उसकी पत्नी को तो लिया बहीण ना। बोलला तर तू बहिणीला पण का घेतलंस? और बहन बोला तो तूने बहन को भी तो क्यों लिया। तर सांगायचं होते, देवाने त्याला सांगितलं तू त्याची बायको त्याला पुन्हा रिटर्न कर. और परमेश्वर ने उसको बताया कि उसकी जो पत्नी है तो उसे वापस कर त्याला दे। इतकी आवडलेली सारा पण ठेवली का? और उसको इतनी सारा पसंद आई थी पर उसने रखी क्या। देवाच्या समोर तो हारला ना. और परमेश्वर के सामने वो हार गया। देव अभिषिक्तांच्या बाजूला असतो. और परमेश्वर जो अभिषेक व्यक्ति है उसकी बाजू में रहता है अभिषिक्तांच्या द्वारे लढतो. और अभिषेक के द्वारा वो लड़ता है। म्हणून दुष्ट काय करतो? दुष्टाला माहिती आहे की तो अभिषिक्ताला असा हात लावू नाही शकत. और दूसरों को मालूम है कि वो ऐसी स्थिति से अभिषेक को हाथ नहीं लगा जर तो असा सकता। हात लावायला सुद्धा जातो, अगर वो उसको हाथ लगाने के लिए तरी भी जाता त्याला है करंट लागतो. तो भी उसको करंट लगता है। म्हणून तो योबाच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता. योग म्हणतो की तू त्याच्या बाजूला वाडा बांधलाय, मी कसा जाऊ शकतो त्याला हात लावायला. और अय्यूब के अध्याय में आप पढ़ सकते हैं, वहाँ पर लिखा गया है शैतान बोलता है कि तूने तो अय्यूब की चारों बाजू में अपना कुंपण डाला है तो मैं उसके पास कैसे जाऊँ। म्हणून तर देवाने काय केलं, ते हाताचे कुंपण काढून टाकले. और इसलिए परमेश्वर ने अपने हाथ का कुंपण उसकी ओर से उठा हे लिया त्याची परीक्षा घे. और ये उसकी परीक्षा दी। मला कळाला अर्थ. और आपको समझ में आया देव ना। निवडलेल्या लोकांच्या बाजूला असतो, प्रोटेक्शन करून आपल्या हाताचं कुंपण त्याच्या बाजूला ठेवलेलं असतं. और परमेश्वर अपने चुने हुए व्यक्ति के बाजू में रहता है, अपना वो क्या करता है, उनको उनका रक्षण करता है और अपने हाथों का कुंपण उनके बाजू में रखता है। म्हणून दुष्ट आपल्या लोकांना हात नाही लावू शकत. और इसलिए दुष्ट हम लोगों को हाथ नहीं लगा पण ते सकता, ताकद असतात पर वो ताक में रहते हैं। की जेव्हा अभिषेक व्यक्ती काहीतरी चुकेल, और जब अभिषेक व्यक्ति कुछ गलती करेगा, जसं मी उदाहरण सांगते, उदाहरण में आपको बता दें, जसं शिमशोन चुकला, और शिमशोन ने गलती की त्याने आपल्या आत्मिक जीवनाच्या गोष्टी, गुप्त गोष्टी त्याने एका अशा बाईला शेअर केलं जी विश्वासघाती आहे. और उसने अपने आत्मिक जीवन की सारी गुप्त बातों को एक ऐसी स्त्री को बताया जो धोखा देने वाली ते है। आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. वो हमारे लिए एक अच्छा उदाहरण है। म्हणून कधी पण आहे ना, आपल्या आत्मिक गोष्टीचं गुप्त भेद, गुप्त बात्या, आपल्या घरातल्या गुप्त बात किंवा अशा गोष्टी ना कधी अविश्वासी आणि कुणावरीलही प्रकट करू नये. और हमारी आत्मिक जो गुप्त बातें होती है वो अविश्वासी अपने किसी भी व्यक्ति के ऊपर प्रकट नहीं करना है। त्याने गुप्त गोष्ट भेटली की माझ्या डोक्यावर वस्त्र फिरवला नव्हता. और उसने गुप्त बात बताई थी कि मेरे सिर के ऊपर अभी तक वस्त्र नहीं घुमाया था। म्हणून मी नाझीर केलेला आहे, और इसलिए मैं नाज़िर किया मी गया है समर्पित केलेला आहे, और मैं समर्पित किया गया है वेगळा केलेला माणूस और मैं अलग किया हुआ मी मनुष्य हूँ। अभिषेक ते आईच्या उदरापासून. और मैं माँ के गर्भ से ही अभिषेक हूँ। मग काय, फिर क्या, तिने गाठ झोपवलं त्याला. और उसने उसको एकदम गहरी नींद में सुला एवढं दिया गाठ कसं काय झोपलं काय माहिती, की त्याच्या डोक्यावरून वस्त्र फिरवलं तरी त्याला कळालं नाही. और इतनी गहरी नींद में वो कैसे सोया, क्या मालूम कि उसके सिर के ऊपर से वस्त्र घुमाया फिर भी उसको मालूम नहीं पड़ा। शैतानाने त्याला ते गुपित बदल सांगितल्याबद्दल पकडण्यात आला ना तो. और उसने गुप्त बात बताने के कारण फिर वो पकड़ में आया ना। आणि त्याच कारणाने माहिती त्याची शक्ती गेली और उसी कारण क्या हुआ, उसकी शक्ति चली गई आणि त्याला तो अंधळा झाला, और वो अंधा हो गया, जेलमध्ये गेला, जेल में गया ना चक्की पिसू लागला. और चक्की पीसने लगा। लोकांचा पॅलेस्टी लोकांमध्ये तो तमाशा करू लागला. और पहले से लोगों के बीच में वो तमाशा बन गया। हेच होतं जेव्हा एका अभिषिक्त व्यक्ती काहीतरी चुकीचा मार्ग निवडतो, चुकीची काहीतरी गोष्ट करतो, त्यावेळेला दुष्ट त्याचा मस्करी करतो, त्याची थट्टा करतो, त्याला अगदी लोकांच्या समोर हसू येईल असं साधन करतो. और अभिषेक व्यक्ति को अगर कुछ गलत मार्ग पर जा रहा है, कुछ गलत काम करता है तो शैतान सब लोगों के सामने उसको एक मजाक बना देता है। शिमशोनाचे डोळे फोडले, सर्वात पहिलं डोळे फोडले. और शिमशोन की पहली बात आंखें फोड़ दी त्याच्या गई अगोदर त्याला बांधलं गेलं. और उससे पहले उसको बांधा गया। तसंच होतं जेव्हा अभिषेक जेव्हा चुकतो तो ऐसे ही होता है, जब अभिषेक गलती करता है तो बांधला जातो, वो पहले बांधा जाता है, आंधळा होतो अंधा हो जाता है आणि मग और फिर त्याच्याकडून तमाशा करवला जातो, जेलमध्ये राहतो. और फिर उसे तमाशा करवाया जाता है और फिर उसको जेल में रखा जाता म्हणून है। अभिषिक्त व्यक्तींना काही गोष्ट करायला मना आहे. और इसलिए अभिषेक व्यक्ति को कुछ बातों को करना मना है। लेवी अध्याय 10 लेवी अध्याय 10 त्याचं 8 ते 10, उसका 8 से लेकर 10 तक। लेवी 10 लेवी अध्याय 10 त्याचं 8 ते 10. उसका 8 से लेकर 10 तक। आता देवाने अहोराणाला आज्ञा दिली, तू निवास मंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही मादक पेय पिऊन तेथे जाऊ नको। हा, तो अभिषिक्त आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, याजक हा हारोन आणि हारोनची मुलं काय आहेत, अभिषिक्त आहे. आणि अभिषिक्तांना काय करणं मना आहे, दारू पीणं मना आहे. और हारून और उसके जो पुत्र है वो अभिषिक्त है, इसलिए उनको जो अभिषिक्त व्यक्ति रहते हैं उनको दारू पीना मना है।
मग जर ते दारू पिले तर काय चांगलं काय वाईट त्यांना कळेल का? अगर उन्होंने दारू पिया तो उनको क्या अच्छा क्या बुरा समझ में आएगा क्या? समझेगा? म्हणून लक्षात ठेवा, अभिषेक ज्यांच्यावर तेलाचा अभंग केलेला आहे, देवाचा म्हणून निवडलेला आहे, त्यांनी दारू कधीच पिऊ नये. और इसलिए जिसके ऊपर अभिषेक परमेश्वर की ओर से अभिषेक किया गया है और जो परमेश्वर के लिए अलग किया गया है उसको दारू पीना मना है. 21 से 21 है 21 अध्याय 1. 21 अध्याय उसका 1. मग देव मोशेला म्हणाला, याजकाला म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की कोणत्याही मनुष्याच्या प्रेताला स्पर्श करून त्यांनी स्वतःला अपवित्र करून घेऊ नये. म्हणजे मेलेल्या माणसांबरोबर राहू नये. और मरे हुए व्यक्ति के साथ नहीं या रहना. जगात मेलेली माणसे म्हणजे येशूवर विश्वास ठेवत नाही, ख्रिस्ती नाही, अविश्वासी आहेत, ते मूर्तिपूजा करतात, जादूटोणा करतात, अशा लोकांबरोबर राहू नये. त्यांना स्पर्श करू नये म्हणजे त्यांच्या घाणेरड्या गोष्टींना हात लावू नये. और इस संसार में जो मरे हुए लोग हैं, जो यीशु को नहीं मानते, मूर्ति पूजा करते हैं, वे विचार में हैं, ऐसे लोगों को क्या करना है, उनकी संगति में भी नहीं रहना है, ऐसा परमेश्वर दुसरी बताता गोष्ट, है. जर समजा अशुद्ध म्हणजे जगामध्ये जी माणसं मरतात और संसार में जो लोग मरते हैं त्याच्याद्वारे माणूस आपल्या स्वतःला अशुद्ध करतो ना. और उसी कारण मनुष्य अपने आप को अशुद्ध कर लेता है केस मुंडवतो, और बाल मुंडा लेता है, त्यांच्या विधीमध्ये सामील होतो. उनकी विधि में शामिल हो त्या जाता नाही है करायचं. और उन विधियों को नहीं करना है. समर्पित व्यक्ती, या अभिषेक व्यक्ती ज्याच्या डोक्यावर अभिषेकाचा मुकुट आहे, त्याने हे सर्व करणं म्हणा आहे. और समर्पित व्यक्ति और अभिषेक व्यक्ति जिसके सिर के ऊपर अभिषेक का मुकुट है उसको ये सब बातों को करना मना है. 4थं वचन. 14 वचन. याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे याजक म्हणजे ज्याच्यावर तेलाचा अभंग केलेला आहे, ते सर्व अभिषेक व्यक्ती तुम्ही तुमच्या लोकांमध्ये प्रधान आहात. और जो जितने जो अभिषेक व्यक्ति है आप अपने लोगों के बीच में प्रधान हैं. तुम्ही प्रमुख आहात और आप प्रमुख हैं. तुमच्या समाजात, तुमच्या लोकांमध्ये तुम्ही जिथं राहता तिथं. और आपके समाज में, आपके लोगों में, आप जहाँ पर रहते वहाँ पर. म्हणून इसीलिए त्यांनी सामान्य माणसांप्रमाणे स्वतःला अपवित्र करून घेऊ नये. सामान्य माणसं कसे जगतात, और साधारण मनुष्य कैसे जीते हैं, कसं चौकात बसतात, और कैसे नाके अरे त्याचं असं झालं, अरे असं झालं, त्याची बायको पळाली, अच्छा ह्याची बायको पळाली, हाय हाय क्या माल जाणार रस्ते से, अशा ज्या है ना, अशा ह्या गोष्टी ज्या असतात जे साधारण माणसं करतात. और ऐसी जो बातें हैं जो साधारण व्यक्ति करते हैं. अभिषिक्त व्यक्तींना हे करू नाही शकत. और अभिषेक व्यक्ति ये बातों को नहीं कर सकता. काय कुठेही बसा, तुम्ही चौकात नाही मी म्हणत, चर्चमध्ये सुद्धा तुम्ही बसून नाही करू शकत. और चौक पे क्या, पर आप चौक में बैठकर भी ये सब बातें नहीं कर नाही करू सकते. शकत, ट्रेनमध्ये नाही, कुठेही नाही, कारण तुम्ही वेगळे केलेले अभिषेक केलेली माणसं आहात. और कहीं पर भी नहीं, ट्रेन पर भी नहीं, क्योंकि आप अभिषेक किए गए लोग हैं. साधारण माणसं जशी जगतात तसं तुम्ही नाही जगू. और साधारण मनुष्य जैसे जीते वैसे आप नहीं जी सकते. 8व्या वचनात 6व्या वचनात दिलेलं आहे और 6वें वचन में लिखा है की तुम्हाला देवासाठी पवित्र बनून राहायचं और आहे. आपको परमेश्वर के लिए पवित्र बोलकर रहना है. परमेश्वरासाठी पवित्र. परमेश्वर के लिए का पवित्र. पवित्र बनून राहायचंय क्यों पवित्र बोलकर रहना है. तिथे लिहिलेलं आहे. त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि देवाच्या नावाला काळीमा लावू नये. ते देवाला अग्नीद्वारे अन्नर्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी पवित्र राहावे. ते देवाला भोजन देत असतात, स्तुती करत असतात, प्रार्थना करत असतात, वचन करत असतात. त्याच्या हिशोबाने त्यांनी काय केलं पाहिजे, पवित्र राहिलं पाहिजे. जसे दुसरे लोक अपवित्र राहतात, अशुद्ध वस्तूला स्पर्श करतात, तसं करू नये. वो लोग प्रार्थना करते हैं, स्तुति आराधना करते हैं, परमेश्वर को भेंट देते हैं, इसलिए उनको पवित्र रहना है. और जैसे साधारण लोग अपवित्र रहते हैं वैसे उनको अपवित्र होना मना है. त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि देवाच्या नावाला काळीमा लावू नये. देवाच्या नावाला काळीमा, देवाचं नाव खराब होईल अशा गोष्टी तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजे, कारण तुम्ही अभिषेक व्यक्ती आहात. और परमेश्वर के नाम को कलंक नहीं लगना चाहिए, इस वजह से आपको जीना है. तर सांगण्याचं उद्देश 10वं वचन. 10वां वचन. प्रमुख याजक म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो पवित्र वस्त्रे घालतो त्याने शोक व्यक्त करण्याकरता आपले केस मोकळे सोडू नये किंवा स्वतःची वस्त्रे फाडू नयेत. दुःखांच्या, मरणाच्या ठिकाणी आपले वस्त्र काढणे किंवा टक्कल करणे, किंवा आजकालच्या जगामध्ये जसं मुली केस मोकळे सोडतात ना जास्त करून, तशा गोष्टी जे पवित्र लोकांना शोभा देईल तशाच गोष्टी आपल्या शरीराच्या द्वारे, जसं केस उभी ठेवणं और बाल खड़े रखना.
तसं ते शोभा देत. और वैसे वो शोभा नहीं देता. अभिषिक्त व्यक्ती देवाचा अभिषिक्त आहे, त्याने त्याच्या बाहेरून सुद्धा तो पवित्र दिसला पाहिजे. और अभिषेक व्यक्ति परमेश्वर का अभिषिक्त है तो वो बाहर से भी पवित्र दिखना चाहिए. मग आता अभिषिक्त राहण्यासाठी तुम्ही अभिषिक्त सदा अभिषिक्तच राहण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे? और आपको हमेशा अभिषिक्त रहने के लिए आपको करना क्या है? पहिली गोष्ट देवाला सोडायचं नाही. पहली बात परमेश्वर को नहीं छोड़ना. जर तुम्ही देवाला सोडलं नाही तर तुम्ही पवित्र स्थान सोडणार. और अगर आप अपने परमेश्वर को नहीं छोड़ा तो आप परमेश्वर के पवित्र स्थान को भी नहीं छोड़ोगे. 12व्या वचनात लिहिलंय परमेश्वराचं पवित्र स्थान सोडू नये. और 12वें वचन में लिखा है कि परमेश्वर के पवित्र स्थान को नहीं छोड़ना है. तुम्ही अभिषिक्त आहात और आप अभिषिक्त हैं म्हणून तुम्हाला देवाला पकडूनच राहायचं. और इसलिए आपको परमेश्वर को पकड़ कर ही रखना है. तुमच्या डोक्यावर तोपर्यंत तेल नाही जोपर्यंत तुम्ही देवाशी जुडलेले राहा. और आपके सिर के ऊपर तब तक तेल रहेगा जब तक आप परमेश्वर से जुड़े हुए तर रहोगे. काय लिहिलंय? वह अपने परमेश्वर के अभिषेक का तेल रूपी मुकुट धारण किए हुए है. तेल रूपी मुकुट. है ना? कोणता मुकुट? कोणता मुकुट? तेल रूपी मुकुट. तेल रूपी मुकुट. आता तुम्ही म्हणाल तुम्ही अभिषेक आहात का? और अभी आप बोलोगे कि आप अभिषेक है क्या? है. है ना? ज्या दिवशी तुम्ही येशूला ग्रहण केलं और जिस दिन आपने यीशु को स्वीकार किया तुमच्या डोक्यावर काय केलं जातं? आपके सिर के ऊपर क्या किया जाता है? तेल टाकण्यात येते. तेल डाला जाता है. हे पण कोणतं तेल? वो भी कौन सा तेल? येशू कालवण. मला वाटलं तुम्ही पॅराशूट बोला. पॅराशूटला आहे असं नाही तेल, पण ते प्रार्थना केलेलं तेल आहे. और वो प्रार्थना किया हुआ तेल. आपण काय म्हणतो? हम क्या बोलते हे हैं? जे सत्याचे पवित्र आत्मा का आणि ते जसं तुझं चिन्ह आहे पवित्र अभिषेक का अभिषेकाचं नए जीवन का नवीन जीवनाचा, यीशु के लहू का येशूच्या रक्ताचा. प्रभु इस तेल में हम आपका लहू मिलाते आणि हैं. प्रभू या तेलामध्ये आम्ही तुझं रक्त जो टाकतो. कलवरी क्रूस पर बहाया गया. आणि जे वधस्तंभावरती आमच्यासाठी वाहवण्यात तेल आलं. चिन्ह है अलग होने का, आणि ते चिन्ह आहे वेगळे पवित्रता होण्याचं, का. पवित्र तो देव. आप ये तेल नहीं, आता हे तेल ये नाही, आपका लहू हे है. आता तुझं रक्त तो आहे. अब जैसे ये लहू अभी हम इस पे प्राजक्ता पे डाल रहे हैं, आणि जसं हे रक्ताचा प्राजक्ताईवर टाकला प्राजक्ता आहोत को अभी हम अलग करते हैं. आपकी ये हो. आणि प्राजक्ताईला आता मी वेगळं करतो ही तुमची ऐसे आहे. ही आप सबके लिए प्रेयर हुआ ना, आणि असं तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना और झाली ना? बार बार होती भी है. आणि वारंवार होते सुद्धा. बार बार आपके ऊपर तेल डाला जाता है. आणि वारंवार तुमच्यावरती तेल जब भी टाकलं. बपतिस्मा होता है तो अग्नि का बपतिस्मा लेने के लिए, पवित्र आत्मा का बपतिस्मा लेने के समय पर उनके साथ साथ हमारे भी सिर पर वो यीशु का लहू आ जाता है. आणि जेव्हा बपतिस्मा होतो तेव्हा त्यांच्या डोक्यावरती तेल टाकत असताना आपल्या डोक्यावरती पण देवाचा अभिषेक आणि तेल टाकण्यात येतं. हाँ, तो इसलिए हमारे सबके सिर के ऊपर किसका तेल रूपी मुकुट हमने पहना हुआ है. आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती आपण तेल रूपी मुकुट घातलेला तो आहे. हमें दिख नहीं रहा है, आणि ते आपल्याला दिसत नाही. शैतान को दिखता है, पण ते शैतानाला दिसत आहे, यीशु को दिखता है. देवाला दिसतंय. जो आत्मिक लोग होते हैं ना उनको दिखता है, आणि जे आर्थिक लोक आहेत ना त्यांना और दिसतं. जो दुष्टात्मा से भरे लोग हैं उनको भी दिखता है. आणि जे दुष्टात्माने भरलेले लोक आहेत त्यांना सुद्धा दिसतंय. इसलिए जो बाबा लोग रहते संसार के म्हणजे जगाचे जे बाबा लोक असतात दुष्टात्माएं रहती है, ज्यांच्या दुष्टात्मे ये असतात जटे रहते हैं, आणि ज्यांना जे जटाधारी वो असतात आपको देखते ही क्या करते हैं? ते तुम्हाला बघताच काय करतात? सीरियस हो जाते हैं. आणि गंभीर होऊन जातात. मुंह देख आपके चेहरे को देखते हैं क्या? आणि तुमच्या चेहऱ्याला बघतात ना? नहीं देखते. नहीं बघत. उनको वो अभिषेक दिखता है, वो यीशु का प्रकाश जो आपके अंदर चमक रहा है, ज्योति, वो परमेश्वर की ज्योति, यीशु मसीह का सामर्थ, वो प्रकाश दिखता है. कारण त्यांना तुमच्यावरती जो देवाचा अभिषेक आहे तो दिसत आहे, देवाचा प्रकाश दिसत आहे, म्हणून ती लोक तुमच्याकडे बघत नाही. इसीलिए आप अभिषिक्त रहने के लिए आपको परमेश्वर का जन बन के ही रहना पड़ेगा. आणि म्हणून तुम्ही अभिषेक राहण्यासाठी तुम्हाला देवाचा जन बनूनच अगर राहावं आप लागेल. परमेश्वर को छोड़ दोगे तो आप अभिषिक्त व्यक्ति नहीं. जर तुम्ही देवाला सोडून दिलं तर तुम्ही अभिषेक व्यक्ती आप नाही. पवित्र स्थान में आना छोड़ दोगे तो आपका अभिषेक चला जाएगा. आणि तुम्ही पवित्र स्थानामध्ये येणं सोडून दिलं तुमचा अभिषेक निघून आप जाईल. सूर्य आराधना करना छोड़ दोगे आपका अभिषेक चला जाएगा. तुम्ही सूर्य आराधना करणं सोडून दिलं तुमचा अभिषेक निघून जाईल. सूर्य आराधना के द्वारा अभिषेक यानी परमेश्वर के आत्मा का सामर्थ उतरते रहता है. आणि तुम्ही उपासनेच्या द्वारे देवाचा अभिषेक म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरत राहतात. इसीलिए प्रभु चाहता है कि हम सभी सूर्य आराधना करते रहे. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण सर्वजण सूर्य आराधना करत राहावे. क्यों नया करार जूना करार तो बताता है ये सूर्य आराधना करो, लेकिन जो नया करार भी सूर्य आराधना पर जोर देता है. आणि जुना करार सांगतो पण नवीन करार पण आपल्याला सूर्य आराधना करायला सांगतो. कुलसियों की पत्री में तो बार बार बोला है स्तुति गीत गाकर तुम क्या करो, अपने मन में आनंद करते हुए प्रभु के वचन भजन गाते रहो. आणि कुलसीकरांच्या पदामध्ये खास सांगण्यात आले की तुम्ही देवाची स्तुती स्तोत्रे एकदम आनंदाने आणि वचनाच्या द्वारे तुम्ही देवाची स्तुती गात राहा. हाँ, ये क्यों कहा? का क्योंकि सांगितलं? जितना हम स्तुति आराधना करते हैं उतना हम
अभिषेक बने रहते हैं। कारण जेवढा आपण स्तुती आराधना करतो तेवढा आपण अभिषिक्त बनून तो राहतो. उससे मेन है आप आधीन जितना रहते हो, आणि त्याच्यात मेन आहे की तुम्ही जेवढं आधीन जितना राहा, आप प्रभु के आधीन रहते हो, जेवढं तुम्ही देवाच्या आधीन एक राहता, दूसरे के आधीन रहते हो, एकमेकांच्या आधीन राहता, परमेश्वर और प्रभु के दास के माता पिता के आधीन रहते हो, आणि देव आणि देवाच्या दासाच्या आणि आई वडिलांच्या आधीन आप राहता, अभिषेक बने रहते हो। तुम्ही अभिषेक बनून राहा. यीशु मसीह अभिषेक है, आणि येशू ख्रिस्त अभिषेक आहे, वो परमेश्वर के आधीन रहा, तो देवाच्या आधीन राहील, वो परमेश्वर के आधीन रहा, तो देवाच्या आधीन माता राहील, पिता के आधीन रहा। आई वडिलांच्या आधीन राहील. बराबर है, तरी गोष्ट आहे. बड़ा हो गया लेकिन बोला क्या मुझे प्रभु की सेवा के लिए चुना है, चलो चलो मुझे छोड़ो। आणि मोठा झाला तो असं म्हणाला की चला मला देवाच्या सेवेसाठी निवडले, आता मला तुम्ही मला सोडून द्या. अपनी घर की सारी ड्यूटीज पूरी की ना उसने। आणि घराचे सगळे कर्तव्य त्यांनी पार पाडले ना. बोला नहीं मेरी बहनें हैं, घर में क्यों करूँ इनकी शादी? आणि बोलला काही माझ्या बहिणी थोडीच आहे, ती कशाला करू यांचं लग्न, असं नाही ना बोलला. हे लक्षात ठेवा. इसीलिए 30 साल होने तक ऊपर माता पिता के आधीन रहा। आणि 30 वर्ष होईपर्यंत तो आपल्या आई वडिलांच्या आधीन राहिला. दूसरा है प्रार्थना। आणि दुसरं आहे प्रार्थना. जितना आप प्रार्थना करते जाओगे आणि जितकं तुम्ही प्रार्थना करत जाल उतना आप अभिषेक बनते रहते हो। आणि तेवढं तुम्ही अभिषेक बनून राहणार, बनत जाणार. प्रार्थना बहुत प्रभावशाली है। आणि प्रार्थना खूप प्रभावशाली आहे. याद रखो प्रार्थना अभिषेक बनाए रखती है। आणि लक्षात ठेवा प्रार्थना तुम्हाला अभिषेक बनवून उसके ठेवते. बाद उपवास। आणि नंतर उपवास. आप जितना उपवास करते हो आणि जितकं तुम्ही उपवास आप करता अभिषेक रहते हो। तुम्ही अभिषेक राहता. अभिषेक हमारा, हम जो अभिषेक किए हुए लोग हैं, हम सबका ये मुकुट जो तेल रूपी मुकुट निकला हुआ अच्छा लगेगा या पहना हुआ अच्छा लगेगा? आणि आपण जेवढे अभिषेक लोक आहोत तर ते रूपी अभिषेक मुकुट, अभिषेकाचा मुकुट आपण घातलेला चांगला जास्त आहे की आपण काढल्याच्या नंतर चांगला आपको आहे? मालूम है अभी एक हमें ऐसा मुकुट मिलने वाला है जो न मुरझाने वाला आणि आपल्याला एक असं मुकुट भेटणार आहे जो न मुरझळणार है ना। हम लोग कभी कभी हमारे कुछ फंक्शन होते हैं, आणि कधी कधी आपले फंक्शन असतात, सबके बर्थडे होता है, खास करून बर्थडे तो असतो वहाँ मौजनी से क्राउन लाते हो, आणि मंदिर म्हणून आपण मुकुट आणतो. है ना। लेकिन लोग मुकुट लगा के कितने बच्चे खुश हो जाते हैं, आणि तो मुकुट लावून मुले किती खुश होऊन जातात ना. है ना। लड़कियाँ लड़के अलग अलग, लड़कियों के अलग मुकुट, लड़कियों के अलग मुकुट। आणि मुलींसाठी वेगळा मुकुट आणि मुलांसाठी वेगळा जब मुकुट. वो लगाते हैं कितने खुश होते हैं। आणि जेव्हा ते लावतात ते किती आनंदित तो होतात. सोचो हमें भी ऐसा मुकुट देने वाला है जो हमें बहुत खूबसूरत बनाएगा। आणि आपल्याला पण असं तो मुकुट देणार आहे की जो खूप आपल्याला खूप सुंदर वो तो दिसेल. बाद में मिलेगा, आणि ते तर नंतर लेकिन भेटेल. ऑलरेडी हम मुकुट पहने हुए हैं। पण पहिलेच आपण मुकुट घातलेले फर्क आहे. कितना है? वो है तेल रूपी मुकुट। आणि तो फरक एवढा आहे की तो आहे तेल रूपी तेल मुकुट. रूपी मुकुट हमें पहनाया गया है। आणि तेल रूपी मुकुट आपल्याला घालण्यात आला आहे. इसीलिए हम अभिषेक बने रहने के लिए हम उपवास करना है, म्हणून आपण अभिषेक करून राहण्यासाठी उपवास करायचा, आज्ञा पालन करना। आज्ञा पालन करायचं. जितना हम आज्ञा पालन करेंगे हम अभिषेक बने रहेंगे। आणि जेवढा आपण आज्ञा पालन करू तेवढा आपण अभिषेक बनून राहू. हारून और उसके बच्चे अभिषेक थे, हारून आणि त्याची मुलं अभिषेक होते. दावीद अभिषेक था, दावीद अभिषेक होता. यीशु मसीह अभिषेक है, येशू ख्रिस्त अभिषेक ये आहे. सब पौल जितने प्रभु के शिष्य है वो सब अभिषेक है। आणि जेवढे पौल देवाचे शिष्य आहेत ते सगळे अभिषेक हम आहेत. भी अभिषेक है। आणि आपण सुद्धा अभिषेक हमें आहे. भी क्या करना है? आपल्यालाही काय करायचं? जैसे वो पवित्र जीवन जिए, प्रभु के बने रहे, आखिरी टाइम तक सेवा किए, हम भी वही करना। आणि जसे ते पवित्र बनून राहिले, देवासाठी जगत राहिले, मग शेवट देवाची सेवा ते करत राहिले, आपल्याला पण तसंच हम करायचं. भी वही करते रहना है, आपण पण तेच करतच हम राहायचं. उसमें से कुछ भी नहीं छोड़ना है। आणि त्याच्यात आपण काही सोडायचं हम नाही. अगर परमेश्वर का काम करते रहेंगे आणि जर आपण देवाचं काम करत राहिलो तो हम अभिषेक करेंगे। तर मग आपण अभिषेक जब राहू. हम परमेश्वर को छोड़ देते हैं, पण जेव्हा आपण देवाला सोडून देतो, उसका काम करना छोड़ देते हैं, त्याचं काम करणं सोडून देतो, परमेश्वर से भी बढ़कर किसी और के पास किसी अन्य बातों में जाते हैं, आणि देवापेक्षा जास्त आपण दुसऱ्या कोणत्या अन्य गोष्टीकडे जातो, वहीं पर हमारा अभिषेक मिटने लगता है। आणि तिथेच आपला अभिषेक मिटू लागतो. उसका एक उदाहरण है शाऊल। त्याचं उदाहरण आहे शौल. बाइबल में शाऊल को अभिषेक किया राजा बोलकर, आणि बायबलमध्ये शौलाला अभिषेक केला राजा म्हणून. बहुत सब लोग खुश हुए। आणि खूप सगळे खुश झाले. वो लोग उसके सामने झुके बोलकर सैमुअल उसके सामने झुका और लोगों के सामने उसका घोषणा किया, राजा चिराई हो करके ऐसा बोला गया। आणि लोक त्याच्यासमोर झुकले म्हणून तर शौले लोक ते पण झुकावे म्हणून और लोक त्याच्यासमोर झुकावे म्हणून शौले सुद्धा त्याच्यासमोर झुकला आणि त्याने जयघोष केला की राजा चिराई म्हणून. पहले शाऊल के ऊपर उसके ऊपर क्या किया? तेल डाला, पहिले शौलावरती तेल टाकण्यात आलं. और उसके बाद अभिषेक करने के बाद नंतर अभिषेक त्याचा केल्याच्या नंतर उसका सम्मान किया। आणि त्याचा सन्मान तब केला. सब प्रजा क्या करने लगी? शाऊल को अपना राजा बनाया। तेव्हा सगळे प्रजेने काय केलं? त्याला राजा बनवला. लेकिन
पण आपको मालूम है तुम्हाला माहिती आहे ऐसा अभिषिक्त व्यक्ति तो एक असा अभिषेक व्यक्ती आहे कैसे दुष्टात्मा से भर गया, आणि कसं दुष्टात्म्याने भरला आज्ञा उल्लंघन के कारण। आज्ञा उल्लंघनामुळे जो कुछ शमूएल उसे आज्ञा देता था आणि जे काही शौर्य त्याला आज्ञा करायचा वो मानता नहीं था, ते तो पालन नव्हता करत उसको इंतजार नहीं था, आणि त्याला धीर नव्हता इसीलिए वो लोगों को खुश करना चाहता था। आणि म्हणून त्याला लोकांना खुश करायचं लोगों होतं को खुश करने के लिए, सैनिकों को खुश करने के लिए आणि लोकांना खुश करण्यासाठी सैनिकांना खुश करण्यासाठी उसने जो काम एक याजक का है वो उसने खुद कर लिया। आणि त्यांनी जे याचकाचं काम आहे ते त्यांनी स्वतः केलं वहीं पर उसको अभिषेक से निकाल लिया गया। आणि तिथेच त्याला अभिषेकावरून काढण्यात आलं उसके बाद एक बुरी आत्मा उसके पास आने लगी। त्याच्यानंतर एक वाईट आत्मा त्याच्याकडे येऊ और लागली बाइबल में लिखा है यहोवा की ओर से उसके पास आई, आणि बाईबलमध्ये लिहिलेली की देवाकडून त्याच्याकडे आली उसे होती सताने लगी, आणि ते त्याला सतवू टॉर्चर लागले करने लगी, टॉर्चर करू लागले नींद आने नहीं देती, आणि त्याला झोप येऊ देत नव्हती बार बार तड़पाती थी उसको, आणि वारंवार त्याला तडपडत होती जो हाथ में मिलेगा वो उसको मार फेंकता था। आणि जे त्याच्या हातात येत होतं ते फेकायचं इतना वो चिड़चिड़ा हो गया। आणि एवढं तो चिडचिडा झाला होता अभिषेक व्यक्ति था, अभिषेक व्यक्ती होता लेकिन अभिषेक चला गया। पण अभिषेक निघून गेला फिर आखिर में शमूएल ने किसको अभिषेक किया? शमूएलाने कोणाचा अभिषेक केला दावीद का। दाविदाचा दावीद मरते दम तक अभिषेक रहा, आणि दावीद मरेपर्यंत अभिषेक राहिला मरते दम तक। मरेपर्यंत क्यों? काम क्योंकि वो याजकों के आदमी था। कारण तो याचकांच्या आधीन उसने राहिला जब भी गलती हुई उसने जो गलती हुई उसके लिए उसने पश्चाताप किया, आणि त्याच्याकडून जी दुःखात झाल्या त्याच्यासाठी त्याने पश्चाताप केला माफी मांगा, क्षमा उसने मागितली दुख भी उठाया। त्याने दुःख सुद्धा उचललं ये देखकर परमेश्वर ने वापस उसे राजा का स्थान दिया। आणि हे पाहून देवाने पुन्हा त्याला राजाचं स्थान दिलं इसलिए प्रियो हमेशा याद रखो, हमारे लिए एक चेतावनी है म्हणून त्याला नेहमी लक्षात ठेवा आपल्यासाठी चेतावणी आहे कि हम अभिषेक जो अभिषेक लोग हैं, अगर हम कहीं पर भी आज्ञा उल्लंघन करने लगते हैं, परमेश्वर को दुखाते हैं, तो हम अभिषेक से बाहर निकलते हैं और अभिषेक व्यक्ति नाश भी हो सकते हैं। आणि आपण देवाने अभिषेक केलेले आपण त्याचे लोक आहोत जर आपण कोणतं चुकीचं काम करतो तर मग देवाचा अभिषेक आपल्यावरून निघून जातो आणि आपला नाश होण्याची पण शक्यता असते परमेश्वर ने उसको अच्छा दावीद दिया था, आणि देवाने चांगला त्याला दावी दिला होता लेकिन उसने क्या किया? आणि त्यांनी काय केलं दावीद से गुस्सा करने लगा, आणि दाविदावर रागवू दावीद लागले को मारने लगा। दाविदाला मारू लागला उसकी इसी इच्छा थी कि दावीद मर जाए, त्याची अशी इच्छा होती की दावीद मरून जावे दावीद पर वो जलन करने लगा। दाविदावरती तो जळण करत होता इससे मालूम पड़ता है, इसलिए ना कभी भी याद रखो, जब अभिषेक हमारे अंदर से निकल गया है, हमारे अंदर से अभिषेक नहीं है, हम हमारे ऊपर अभिषेक रूपी मुकुट नहीं है, तो समझ जाने का उसका चिन्ह है जलन होना। एक मसीह के ऊपर, एक मैं अभी मसीह हूँ, मैं उदाहरण बता रही हूँ, मैं मसीह हूँ, आणि उदाहरणार्थ मी ख्रिस्ती आहे अभी ये प्रभु में बढ़ गई है आणि आता ही देवामध्ये वाढलेली और आहे आप लोग मेरे सामने इसकी स्तुति कर रहे हैं या लोग आकर बोलते हैं आज छान वचन दे गई, और लोग अगर मुझे कहते कि क्या कितना अच्छा वचन देते और मेरे अंदर जलन हो गया। आणि माझ्यामध्ये जळण आली समझ जाने का अभिषेक रूपी जो रूपी मुकुट जो मेरा था वो निकल गया है, आणि समजून जायचं अभिषेक तेल रूपी मुकुट जो माझ्यावरती आहे तो निघून गेलेला आहे इसलिए मुझे इस पे जलन हुआ है। आणि म्हणून मला याच्यावरती जळी मैं झाली बुरा कर रही हूँ, आणि मी जो वाईट करते बुरा करना चाहती हूँ, आणि इथं वाईट करण्याची इच्छा होते इसका मतलब है मेरा अभिषेक निकल गया है। आणि याचा अर्थ आहे की माझा अभिषेक निघून एक गेला आहे मसीह जो दूसरे मसीह को चलता है, आणि एक ख्रिस्ती जेव्हा दुसऱ्या ख्रिस्तीला चलतो तो याद रखो एक बिना अभिषेक वाला व्यक्ति अभिषेक को चलता है, आणि बिन अभिषेक झालेला व्यक्ती जो अभिषेक व्यक्ती आहे त्याला चलतो अभिषेक नहीं रहा उसका, आणि अभिषेक त्याच्यावरती राहिला इसलिए नाही वो अभिषेक को चल रहा है। आणि म्हणून तो अभिषेक व्यक्तीला चलत आहे तुम्हारा काल नियमी लक्षण हो, आणि ये अच्छे चिन्ह है और उसका चिन्ह है वो इसलिए हम अभिषेक लोग हैं, लेकिन हम हमारा अभिषेक खो सकते हैं। आणि आपण अभिषेक लोक आहोत पण आपण आपल्या अभिषेकाला गमवू शकतो जैसे शाऊल ने जो प्रक्रिया की, आणि शौलाने जी काही प्रक्रिया केली शाऊल ने मूर्ति पूजा की, शौलाने मूर्ति पूजा जागरणा किया, जागरणा केला तो इसलिए जब मसीह लोग जो अभिषेक किए हुए लोग हैं, जब ऐसा कोई काम करते तो उनका अभिषेक चला जाता है। आणि जेव्हा ख्रिस्ती लोक जे अभिषेक केलेले लोक आहेत तर ते लोक जेव्हा अशी कामं करू लागतात त्यांचा अभिषेक निघून जातो केयरफुल रहो, खूप काळजीपूर्वक राहा जागरूक रहो, जागृत राहा अभिषेक चला जाता है। अभिषेक निघून जातो मालूम? इसलिए आत्मा है अंदर, आणि आत्मा आहे मसीह आत्मा लोगों के अंदर आत्मा है लेकिन साइलेंट है, ख्रिस्ती लोकांमध्ये आत्मा आहे पण तो शांत आहे कुछ काम नहीं कर रहा है। काही काम नाही करत मालूम हुआ? माहीत झालं एक ख्याल
आणि ही काळजी घ्या. इसलिए बोलते हैं ना, मसीहों में झगड़ा नहीं होना चाहिए ना। म्हणून बोलतात ख्रिस्ती लोकांमध्ये भांडण वो गाना नाही गाते हैं ना, तेरे अंदर यीशु, मेरे अंदर यीशु, तेरा यीशु मेरे यीशु से कैसे लड़ सकता है। यीशु हमें मिलाता है, पास और मिलाता है ना। तेरे अंदर बाइबल है, मेरे अंदर बाइबल है, तेरी बाइबल मेरी बाइबल से कैसे लड़ सकती है। हाँ, बाइबल हमें मिलाती है, पास और मिलाती है। बराबर ना। तो अगर मैं लड़ रही हूँ आणि मी जर लढत आहे एक अभिषेक से, एका अभिषेकाशी, मेरे से शुरुआत हुआ, युद्ध झगड़ा मुझसे हुआ, आणि भांडण माझ्यापासून सुरुवात इसका झाली, मतलब है मैं अभिषेक नहीं हूँ। याचा अर्थ आहे की मी अभिषेक नाही आहे. अगर मुझसे झगड़े उत्पन्न हो रहे हैं, मैं एक अभिषेक व्यक्ति से, सोचो मैं मनीषा से लड़ रही हूँ, झगड़ा कर रही हूँ, आणि समजा मी मनीषा आमच्याशी भांडत आहे, त्यांच्याशी भांडते, तो वो तो अभिषेक है, ते तर अभिषेक आहे. सब अभिषेक हो। तुम्ही सगळे अभिषेक आहे. लेकिन जब मैं उससे लड़ रही हूँ, पण जेव्हा मी त्यांच्याशी लढत आहे, इसका मतलब है मैं अभिषेक उस समय नहीं रही, कहीं ना कहीं मेरा रिलेशन प्रभु के साथ बिगड़ा हुआ है, इसीलिए मैं उसको छल रही हूँ। आणि याचा अर्थ आहे की माझा अभिषेक निघून गेलेला आहे, कुठे ना कुठेतरी माझं नातं देवाबरोबर बिघडलेलं आहे, म्हणून मी त्यांना छळत आहे. अगर गलती किया मैं डांट रही हूँ, वो बात अलग है, आणि चुकी केल्याने ओरडलं तरी गोष्ट वेगळी वो आहे, सेम नहीं लेना, आणि ते घेऊ नका. वो बात को मिलाना है। अगर वो गलती करती है, मैं उसको डांटती हूँ, मैं उसको समझाती हूँ, उसको चिल्लाती हूँ, वो बात अलग है, क्योंकि वो मुझे अथॉरिटी है। आणि जर त्या चुका करतात आणि त्यांना ओरडते समजवते, ती गोष्ट वेगळी आहे, कारण मला तो अधिकार आहे त्यांना पहली डांटण्याचा. बात मैं उससे उम्र में बड़ी हूँ, आणि पहिली गोष्ट मी वयाने त्यांच्यापेक्षा मोठी दूसरी आहे, बात मैं पास्टर हूँ, आणि दुसरी गोष्ट मी पास्टर आहे, तीसरा वो भेड़ है परमेश्वर, आणि तिसरं ते देवाची भेट मुझे आहे, उससे डांटना है, आणि मला त्यांना ओरडायचंच आहे. इसलिए मैं गलती पे डांटूंगी। म्हणून चूक केल्यावर मी ओरडणार आहे. आपको समझा? तुम्हाला समजलं? वो बात अलग है। ती गोष्ट वेगळी आहे. लेकिन मैं सोचो उदाहरण के तौर पर उसके पति को उसके बारे में भड़काती हूँ, पण उदाहरणार्थ मी त्यांच्या नवऱ्याबद्दल जर त्यांना भडकवते और उसको बोलती है, उसके पति को बोलती मनीषा अच्छी नहीं है, आणि त्यांच्या नवऱ्याला सांगते की मनीषा चांगली नाही, उसका पति इसको मार के मारा, आणि त्यांच्या नवऱ्याने यांना तो मारलं, फिर मैं अभिषेक हूँ क्या? मग मी अभिषेक अभिषेक आहे है का? क्या? अभिषेक आहे का? अभिषेक क्या करता है? अभिषेक काय करतं? अभिषेक परमेश्वर के काम कराता है। याद करो, कल गए मंडे को हमने क्या सीखा था? जो अभिषेक व्यक्ति क्या करता है, साधारण नहीं रहता है वो, और एकदम गौरवशाली रहता है, और जो कभी सोच भी नहीं सकते ऐसे काम अभिषेक करते हैं। आणि तो एक देवाचा अभिषेक असतो आणि त्यांनी विचार पण केलेला नाही अशी ते चांगली कामं करतो. तो अभिषेक व्यक्ति अभिषेक काम करता है, अच्छे काम करता है, आणि अभिषेक व्यक्ती अभिषेकाची कामं करतो, चांगली कामं करतो, बुरा काम नहीं करे। वाईट काम नाही शौल करत. बुरा किया, आणि शौलाने वाईट केलं दाऊद के ऊपर भाला कूदा, आणि त्यांनी दावीदावरती भाला फेकला अरे निशाने में मारा था, आणि निशाणेवरती मारला वो तो होता. दावीद धस जाता, आणि भाले के साथ धस जाता। आणि भाल्यासकट दावीदाला तो भिंतीवर तो धसला असता. हाँ? सोचो कितने जोर से कस के मारा था। आणि विचार करा किती एकदम जोराने त्याने मारलं होतं. इसीलिए प्रियो याद रखो, ये हमारे लिए चेतावनी है। आणि आपल्यासाठी चेतावणी आहे. ऐसे बहुत से मसीह लोग आपस में घर में झगड़े करते हैं, आणि खूप सारे लोक घरामध्ये आपापसात भांडणं एक करतात, दूसरे को तू नहीं करते हैं, एकमेकांना तू मेहमे करतात, झगड़ा लगाते, चाली लगाते हैं। आणि भांडणं लावतात, चुऱ्या लावतात. तो ये अभिषेक व्यक्ति का काम नहीं है। आणि अभिषेक व्यक्तीचं काम नाही आहे. अभी शाऊल अभिषेक नहीं रहा, इसलिए दावीद को मारने के लिए उसके पीछे पड़ा, जब तक वो उसके पीछे पड़ा। आणि शौल अभिषेक नाही राहिला म्हणून तो दावीदाला मारण्यासाठी नेहमी त्याच्या मागेच राहिला. दावीद अभिषेक थे, आप मानते हो? आणि दावीद अभिषेक आहे, तुम्ही मानता? मानते हो? मानता? मानते हो ना? मानता ना? उसके हाथ में शाऊल 2 बार मिला ना, त्याच्या हातामध्ये शौल 2 वेळा भेटला ना. सही बात है। एक बार उसको फीलिंग आया कि मैंने उसका कपड़ा क्यों काटा, आणि एकदा त्याला फिलिंग्स आले की मी त्याचे कपडे का कापले, मैं अभिषेक को हाथ लगाया, उसका कपड़ा फाड़ा, आणि मी अभिषेक व्यक्तीने हात लावला, त्याचे कपडे फाडले, कन्फेशन किया, आणि त्याने कबुलीकरण केले. तेरे कपड़े को मैंने फाड़ा। बघ मी तुझ्या कपड्याला फाडलं असं. उसको मौका मिला था ना मारने का, आणि त्याला संधी भेटली होती ना मारायची. बराबर है, वो दिशा बदलने गया था, क्या कर पाता था? उसमें तो कमजोरी होता है ना इंसान, दिशा बदलने से बैठने को बैठा, आणि तो लॅट्रिनला बसला होता. उसमें तो इंसान तो दुर्बल होता है ना, आणि त्याच्यात माणूस निर्बल होऊन जातो ना. पीछे से मार देता, क्या करता वो? आणि मागून मारलं असं काय केलं असं त्यांनी. लेकिन देखो उसने नहीं मारा। पण बघा त्याने नाही मारलं. ये या अभिषेक किसी की हानि नहीं करता, आणि अभिषेक व्यक्ती कोणाची हानी नाही करत. क्योंकि पवित्र आत्मा आया ही इसलिए हमारे लिए
कि हम किसी की हानि नहीं करें। आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये यासाठी झाले की आपण कोणाची हानी करू हमारी नये, हानि नहीं, आपली हानी होऊ नये हम किसी की नहीं। आणि आपण कोणाची हानी करू नये. यीशु आया, येशू आला वाचवायला हम भी पवित्र आत्मा का अभिषेक इसलिए हुआ कि हम भी बचाए। आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावर यासाठी झाला की आपण वाचवावं. हालेलुया, हालेलुया. समझ में आया? इसलिए ज़्यादा से ज़्यादा पवित्र स्थान में बने रहो, प्रभु को पकड़े रहो, स्तुति आराधना करते रहो, आज्ञा पालन करते रहो, अधीन रहो, प्रार्थना करो और उपवास। 7 पॉइंट वैसे बताते हूँ, पुनः सांगते, पवित्र स्थान सोडू नका, पवित्र स्थान नहीं छोड़ना, यीशुला सोडू नका, यीशु को मत छोड़ना, देवाला कधी सोडू नका, आप प्रभु को कभी मत छोड़ना, आधीन रहा, आज्ञा में रहना, आज्ञा पालन करा, आज्ञा पालन करना, स्तुति आराधना करा, स्तुति आराधना करना, प्रार्थना करा, प्रार्थना करना उपवास करा। और उपवास करना. या सर्व गोष्टी काय करतात? और ये सारी बातें क्या करती तुम्हाला है? अभिषेक करून आपको अभिषेक बनाकर रखती है. पर चेक करत राहा की आपण अभिषेक आहोत की नाही। और चेक करते रहना कि हम अभिषेक है अभिषेक कैसे व्यक्ती दें. बिना प्रार्थनेचा कधीच राहा। और अभिषेक व्यक्ति बिन प्रार्थना का कभी भी नहीं दे पाता. माझ्या या जमलं नाही, आज लय थकली, और ओके मुझसे आज जुआने में बहुत थक गई इसलिए सो गई. होईल आपल्याकडून असं। और होगा हमसे ऐसा, जर झालं असेल अगर हुआ होगा चुकीच्या मार्गावर आला होता। तो गलत राह पर है हम लोग. माहिती पडलं? बिना बायबल वाचता जगतोय, और बिन बाइबल पढ़े हुए हम जी रहे हैं. हा? अभिषेक न होण्याचा चिन्ह आहे। और अभिषेक न होने का चिन्ह नहीं मला है. समजा आपल्याकडून ह्या चुका झाल्या, अगर समझो हमसे ये गलतियाँ हुई बायबल है, नाही वाचली, बाइबल नहीं पढ़ा आपण प्रार्थना कधी कधी नाही केली, और हमने प्रार्थना कभी कभी नहीं तरी करी आपल्यासाठी एकमेकांचा आपण घरात भांडतोय, और हमने घर में झगड़ा किया है भांडलोय ना, भांडलोय ना, तोंडाला तोंड लावलंय ना, और मुंह को मुंह लगाए हैं ना, केलंय ना, किया है ना, साड्या लावल्या, और झुकी लगाई है, शिव्या दिल्या, झगड़ा किया है, गाली दिया है, गुस्सा किया है, बायबल नाही वाचले, बाइबल नहीं पढ़ा, उपवास नाही केलाय, उपवास नहीं किया. अशा आपल्या त्यावेळेला म्हणायचं प्रभू मला क्षमा कर, आणि पुन्हा म्हणायचं प्रभू मला अभिषेक कर. और उस समय बोला है प्रभू मुझे क्षमा कर, और बोला है फिर से प्रभू तू मेरा अभिषेक तुझ्या कर, आत्म्याचा अभिषेक और मुझे तेरी आत्मा का मला अभिषेक कर, अभिषेक बनव. मुझे अभिषेक बना. मला माहिती आहे माझ्या आज्ञावलंबनामुळे मी तुझ्या अभिषेकापासून दूर झालो. और मुझे मालूम है मेरे आज्ञा उल्लंघन के कारण मैं तेरे अभिषेक से दूर चला गया. मला पुन्हा अभिषेक कर. मुझे फिर से अभिषेक जेव्हा कर. आपण जेव्हा म्हणतो ना अभिषेक तू मुझे तेरे पवित्र आत्मा से, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, पुन्हा देव त्या अभिषेकाचं तेल तुमच्यावर टाकून पुन्हा तुम्हाला तेल रूपी मुकुट पुन्हा तो घालतो. और फिर से स्टार्टिंगची गाणी इम्पॉर्टंट असतात. और फिर से परमेश्वर आपके ऊपर अभिषेक का तेल डालकर आपके ऊपर फिर से अभिषेक तेल रूपी मुकुट आपको पहना देता है. इसलिए शुरुआत का गाना जरूरी होता है. सुरुवातीची गाणी सोडायची नसते. इसलिए शुरुआत का गाना छोड़ना नहीं होता. त्याच कारणाने और इसी कारण पवित्र आत्म्याची जी गाणी असतात ना आपण गातो, ये पवित्र आत्मा आमच्यात ये, लगेच प्रभू येशू ते म्हणायला लागतो की आमाची तेलाचं तेल रूपी मुकुट तो घालतो आपल्याला. और तेल रूपी अभिषेक का मुकुट हमें फिर से पहनाता है. म्हणून हर रविवारी हर मीटिंगला अनाउन्समेंट का केली जाते, प्रार्थनेची वेळ का सांगितली जाते. और हर रविवार को हर मीटिंग में अनाउंसमेंट क्यों जाती है, प्रार्थना का समय क्यों बताया जाता है. ह्याच कारणामुळे त्या टायमावर आल्यावर त्यांना तेल रूपी मुकुट घातला जाईल. और इसी कारण से कि अगर वो टाइम पर आए तो उनको भी तेल रूपी अभिषेक का मुकुट पहनाया जाएगा. म्हणून जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना प्रभू मला अभिषेक कर, मला अभिषेक कर, हे सतत बोलत राहायचं. और हमेशा बोलते रहना कि प्रभू मुझे अभिषेक कर, मेरा अभिषेक कर. मी तर कुठेही बोलते, और मैं तो कहीं जेव्हा और मला बोल आठवतं तेव्हा मी बोलते. और जब मुझे याद आता है तब मैं बोल देती हूँ. बोलून जाते प्रभू मला अभिषेक कर, प्रभू मला अभिषेक कर. और प्रभू मुझे हमेशा अभिषेक रखना. प्रभू मला तुझं सामर्थ्य दे. और प्रभू मुझे तेरा सामर्थ्य दे. रस्त्यात सुद्धा कधी चालताना कधी काही गोष्टी बोलते, आतून माझं लगेच बोलते प्रभू मला मदत कर, मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे, तुझी आत्म्याची ताकद पाहिजे. और रस्ते पर चलते समय में मैं परमेश्वर को बोलती प्रभू मुझे तेरी आत्मा की सामर्थ्य चाहिए, मुझे ताकत दे. अभिषेक कर. अभिषेक कर. आपण अभिषेक आहोत तर लोकांमध्ये भय राहतो. क्योंकि अगर हम अभिषेक दें तो लोगों के अंदर भय रहता है. लोक आपल्याशी बोलायला आणि आपल्याबरोबर काही करायला घाबरतात. और लोग उनसे बात करने के लिए और कुछ भी करने के लिए वो डरते हैं. हा किती
की रागात आलेला माणूस आपल्यासमोर शांत होतो. और कितना भी गुस्सा हो जिस व्यक्ति को आया है वो हमारे सामने अगर आएगा तो वो शांत हो जाता है, साइलेंट हो जाता है. अभिषेकाची गरज आहे. और इसलिए अभिषेक की जरूरत है. सतत मागत राहा. और इसलिए हमेशा मांगते रहना. सतत मागा. काय माहिती कधी आपल्याकडून काय चूक झाली असेल. हमेशा मांगना. क्या मालूम हमसे कुछ गलतियाँ हुई कधी होगी. बायबल नसेल तर वाचलं गेलं. कभी अगर बाइबल नहीं पढ़ा कधी हुआ, प्रार्थना झाली नसेल. कभी प्रार्थना नहीं की कधी होगी, भीतीची काही संगत झाली या असेल. फिर गलत संगति में हम बैठे हुए माणसे होंगे. आपण कधी बायकांमध्ये बसलो, पुरुषांमध्ये तुम्ही बसला, कमेंट पास केली, काही जोक पास केला. और हम मनुष्य आपस में एक दूसरे के साथ बैठे हमने कुछ कमेंट पास किया हा तर त्याच्यासाठी क्षमा मागून लगेच बोलायचं, प्रभू मला अभिषेक कर. और उसके लिए क्षमा मांगकर तुरंत बोले प्रभु मेरा अभिषेक कर. काय समझ में आया? वचन समजलं. आपको वचन समझ घेऊया पुन्हा आपण देवाला म्हणूया, प्रभू मला अभिषेक कर. तो फिर से हम प्रभु को कहेंगे प्रभु मेरा अभिषेक कर. या आपण उभे राहू. हम सब खड़े हो जाएंगे. आपण उभे राहू. हम खड़े हो जाएंगे. आपले दोन्ही हात देवाकडे उभारूया. अपने दोनों हाथों को हम परमेश्वर के उठाएंगे. देवाला म्हणू, प्रभू यीशु मला अभिषेक आप कर. लोगों को कहेंगे प्रभु मेरा अभिषेक. डोळे बंद करा. आंखों को बंद मला करो. प्रभू मला अभिषेक कर. अब बोलो प्रभु मुझे अभिषेक आता कर. या क्षणाला और अभिषेक कर. तुझ्या अभिषेकाच्या तेलाने तेरे अभिषेक की तेल से माझ्या डोक्यावर उडेल. और मेरे सिर के ऊपर से मुंडे आणि से तो माझ्या डोक्यावरून और वो मेरे सिर के ऊपर से माझ्या तोंडावरून और मेरे मुंह से माझ्या कपड्यातून और मेरे कपड़ों से तो अभिषेक दुसऱ्यांकडे वो वाहू. अभिषेक दूसरे की ओर पवित्र करेंगे. आत्म्याचा अभिषेक कर. पवित्र आत्मा का अभिषेक माझ्या कर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अभिषेक कर. और मेरे ऊपर पवित्र आत्मा के सामर्थ्य का अभिषेक कर. नवीन जीवन जगण्याचा अभिषेक कर. नया जीवन जीने का अभिषेक कर. स्वतंत्र ख्रिस्ती जीवन जगण्याचा अभिषेक कर. और स्वतंत्र जीवन जीने का अभिषेक में आता या क्षणात, और अभी की क्षण आता या क्षणात, और अभी की घड़ी आता या और क्षणात अभी की घड़ी मला अभिषेक कर. मेरा अभिषेक मला अभिषेक कर. मेरा अभिषेक येशूच्या नावाने, यीशु के नाम येशूच्या नावाने, यीशु के नाम येशूच्या नावाने यीशु के नाम मी से तुझ्याकडे मागतो प्रभू. मैं तुझसे मांगता मला हूँ. हवा आहे तुझा अभिषेक. और मुझे चाहिए तेरा मला अभिषेक. अभिषेक बनून राहायचं. और तुझे अभिषेक बनकर रहना है. प्रभू मी बिना अभिषेकाच्या कधी जगायचं नाही. मला और तो बिना अभिषेक के मुझे बिल्कुल नहीं जीना है. मला कधी शैतानाचं व्हायचं नाही. मुझे कभी भी शैतान का नहीं होना है. अभिषेक व्यक्ती स्वर्गात जाणार. अभिषेक व्यक्ति स्वर्ग में जाएगा. स्वर्गातच जायचं. और मुझे स्वर्ग नहीं जाना हा है. प्रभू तुझा बनूनच राहायचं. हाँ प्रभु तेरा बनकर ही रहना आता है. या क्षणाला और अभी की क्षण येशूच्या नावाने, यीशु के नाम येशूच्या नावाने, यीशु के नाम येशूच्या नावाने यीशु के नाम से हे मी मागतो प्रभू. ये मैं मांगता हूँ येशूच्या नावाने. यीशु के नाम से. आमेन. आमीन. अभिषेक तू हमें तेरे पवित्र आत्मा से अभिषेक 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 कर. तू हमें तेरे पवित्र आत्मा से
ईश्वर के अभिषेक में होगा। जैसे दुष्ट हाथ नहीं लगा सकता, कोई हानि नहीं कर सकता। सारा जू तोड़ देता है, सारे बोझ को निकाल देता है। धन्यवाद देते हैं, धन्यवाद रखते हैं। अभी सबको अभिषेक बन के रहने के लिए सहायता करता, कभी भी बिना अभिषेक के रहने नहीं देना। हमेशा आपके राज्य में प्रभु रहने के लिए सहायता करता। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना। आज आए हुए तेरे सभी बच्चों को आपने अभिषेक किया, इसलिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं। आपकी स्तुति करते प्रभु, आपके नाम को ऊंचा उठाते प्रभु। धन्यवाद देते हैं, धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद प्रभु। हम अभिषेक लोग, हम सभी अभिषेक लोग, सब अभिषेक लोग। धन्यवाद प्रभु यीशु के नाम से, आमीन।